गुह्य तर असे 3 ठिकाणी सांगितलं, म्हणजे पॉझिटिव्ह कम्पेअर सुपरलेटिव्ह तेच सांगितलं, पण महिमा वाढवीत सांगितलं. जसं महिमा कळत गेला तसं अरे हेच. आणि श्रीकृष्ण अर्जुनी मोकळे गोठे चावळलेले जे निराळे द्वारकेचा राणा पांडव वगैरे. कृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये जो संवाद झाला आणि ती जी काही गोष्ट आहे ती निराळी म्हणजे जगामध्ये त्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही, ज्याच्याबद्दल कोणी विचार करत नाही ती गोष्ट आहे. आणि श्रीकृष्ण अर्जुनी मोकळे गोठी चावळलेली जे निराळी ती श्रीहासी केली करतळी जेवायची करतळी आवळे इतकं सुलभ केलं म्हणले. आणि एवढं सुलभ केलं तरी गुह्य प्रगट केलं तरी प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मा प्रगट बोलतो तरी पण ते गुह्यच राहतंय. गुरूंच्या कानाला कान लागलं, गुरूंच्या वाणीच्या मनाच्या कानाला कान लागलं, जर त्याचं अनुसंधान केलं तर सुट्ट मोकळं येणे वचन तेजाकारी फिटले आते वाहिला अंधारे. अशी ओवी 11व्यात घेतली. आता येणे वचन तेजाकारी फिटले आते वाहिला अंधारे. आणि धृतराष्ट्र म्हणले आता या बाहेर नाही तसं. मग धृतराष्ट्र ही वृत्ती आहे. इतिहासामध्ये एक धृतराष्ट्र होऊन गेला, पण त्याच्या किती कॉपीज निघाल्यात, एका वृत्तीची किती अंतःकरण आहे. मग गुरु ही देखील एक वृत्ती आहे आणि शिष्य ही देखील एक वृत्ती आहे. गुरु काय वृत्ती आहे? चला नाथ महाराजांना विचारू. शुक सनकाधिक गोंधळे शुक सनकाधिक गोंधळे नाचता ती सोहम भावामध्ये पारंगत. सोहम भावे पारंगती. ते सोहम भावामध्ये पारंगत आहेत, मस्त आहेत, मशगूल आहेत, तन्मय आहेत. ही एक वृत्ती आहे ब्रह्मानंदाची. आणि त्या वृत्तीमध्ये ते राहतात, त्या स्थितीमध्ये राहतात, त्या अवस्थेमध्ये राहतात. असो ऐसा कोठे आठवायची नाही. आठवं नाथवं गेले आता आठवच नाही. नाथवत गेला तर आठवायचं. म्हणजे द्वंद्वातीत हे फार सुपर सुपर कॉन्शियस म्हणतात ना. सुखानंद हृदय. जगाला काय घेणार त्यांनी? आम्हाला काय पाहिजे? मी आणि माझी, ही माझी जागा, माझं प्लॉट, तिकडे एक हे, इथं एक हे. काय असेल अजून जे असेल ते सगळं देह आणि देह संबंधी. आणि महाराज म्हणतात देह आधी काय करा, देहासंबंधी बसारा देहच करण्याचं बाकीचं काय करायचं. मग ह्याच्यापासून मोकळं होण्याकरता गुरुवाक्य आहे. आणि ते गुरुवाक्य आमचा विषय जिथून सुरू झाला होता. आज त्र्यंबकांना कुलकर्णी महाराजांचे शिष्य वैद्य महाराज, आणि ते वैद्य महाराजांचे शिष्य मागे शिवून गेले ते साळवे. आणि ते अण्णा महाराजांचं मी लहानपणी ऐकलं होतं. मराठी शाळेच्या पत्र्याच्या पडवे खाली भरशींवर पत्रे, शाळा सुट्टी. आणि त्यावेळेला त्यांचं प्रवचन झालं होतं. अरे एकतरी होई अनुभवावी. आम्ही म्हणतो नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एकतरी होई. किती जण म्हणतात? गणित करता येईल किती जण म्हणतात? त्याचं गणित करता येईल का? नाही करता येईल. पण अनेक जण म्हणतात. संख्या करता येणार नाही एवढे जण म्हणतात एकतरी होई. पण अण्णा म्हणले अरे पहिलीच ओवीचा अनुभव घ्या, पुढं चाललाच म्हणले. पहिली ओवी सोडून दिली आणि पुढं चाललाच. तर पहिली ओवी ही युग्म ओवी आहे, म्हणे निवृत्ती दासो. आता निवृत्ती दासो ह्या म्हणण्यामध्ये काय आहे? निवृत्तीनाथांचा सूत दास शिष्य जो ज्ञानदेव आहे तो. पण कोणाच्या नावे ओळखला जातोय? मला माझ्या नावाने ओळखण्याचा अर्थ नाही. गुरूंच्या नावाने निवृत्तीचा. मी कोणाचा?
आपल्याला विचारलं तर आपण काय सांगतो? तुम्ही कोणाचे, तुमचा काय परिचय? आपण लौकिकातला सांगतो, माझ्या वडिलांचं नाव आमचं, आम्ही पहिले इथले राहणारे. ते डोंगरीजी महाराजांनी भागवत सांगतो म्हणते हे सगळं खोटं आहे. फार्माचं काय सांगतं? व्यावहारिक सत्यमध्ये त्याला महत्त्व आहे, पण पारमार्थिक सत्यमध्ये 0 आहे. आणि थोडंसं खालच्या बाजूने विचार केला तर ठीक आहे, कारण ज्या गोत्रामध्ये जन्माला आलो ते गोत्राचं ऋण आहे. ते गोत्र ऋषी आहेत. अहो, आपण ज्यांच्या वंशामध्ये जन्माला येतो तर आपल्या वंशाचे पूर्वज जे आहेत ते ऋषी आहेत. तुमचं गोत्र आणि त्या गोत्राचे ऋषी आहेत. आणि त्या ऋषींचे नाव आपल्याला माहिती पाहिजे. कश्यप. कोणाला नाही माहिती झालं म्हणजे मग काय काश्यप गोत्र. काश्यप सांगायचं. काश्यपी सृष्टी एकनाथी भागवतातलं उत्तर आहे. डोंगरेजी महाराज आपल्या बालेजी महाराजांनी भागवत काही सांगितलं. ब्राह्मण लोक विचारतात हा. हा गोत्र नाही सांगता आलं तर कश्यप. म्हणा कश्यप. काश्यप काश्यपी सृष्टी. पण गोत्र आमचं शौनक गोत्र आहे. शौनक वाच सुतजी उत्तर देणारे आहेत आणि शौनकजी प्रश्न विचारतात. कोणताही ग्रंथ पहा, सुत शौनक आहे ती जोडी आहे तिथं. हां, शौनक. इथे म्हणे ज्ञान, इथून आपल्याला सुरुवात. म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा ज्ञानदेव, मी त्यांचा आहे. त्यांचं सगळं काही स्तुत्य आहे. संतांचं सर्व स्तुत्य असतं, पवित्र असतं, पावन असतं. ती स्थिती असते. तर यांच्या पोटी जन्म घेतला, त्यांचं काय नाव, काय नाव वडिलांचं नाहीचं? कुलकर्णी. रखुमाबाई आणि विठ्ठल. कुलकर्णी. तुम्हालाच आहे. आणि विटेवर उभे ते पण विठ्ठल, ते रखुमाई विठ्ठल, आणि हे यांचे आई वडील पण विठ्ठल रखुमाई, विठ्ठल पंतन रखुमाई आहे की नाही? बापा रखुमा देवे वरो. की शेवटचे जे 6 वर्ष आहेत माऊलींना मिळालेले गिफ्ट, तिन्ही बंधूंकडून, तिन्ही मुक्ताबाई, 2-2 वर्ष. पप्पांनी, निवृत्ती झाली, तिघांनी आपले 2-2 वर्ष गिफ्ट दिले, आपली भेट प्रस. हे मग तिथून पुढचे उरलेले अभंग बापा रखुमा देव वरो. ज्याच्याकडून ज्ञानेश्वरी लिहून घेतली ती फ्रीजच सच्चिदानंद झालेलं. बाबा आतरी लेखक झाला. सच्चिदानंद बाबा आतरी आदरे लेखक झाला. नाही त्याच्याकडून काम करून घेतलं. काय असेल कोणाच ठाऊक. तिथं काही जिवंत माणसं नव्हते काय? होतं ना, त्यांचा पूर्व त्यांच्यापैकी सुकृत बरेच होता. जण त्यांच्याबरोबर त्यांना असं वाटत असतं ना आपला उच्चार करावा माऊलींनी, आपलं नाव घ्यावं, म्हणजे आपल्या नावाला त्यांनी माऊलींनी माझ्या नावाचा उच्चार करा. पण त्यांनी जिवंत असलेलं कोणाच्याच नावाचा उच्चार नाही केला. ती बाई गेली दर्शना म्हणली, आता जायचं साठी जायचं तर दर्शन घेऊ बाबा. ते मळवटन ते कशाला पाहिले बाबाने, बाबा आपल्या मस्तीतच काय म्हणले, सौभाग्यवती. सौभाग्यवती भाऊ. म्हणले बाबा तुम्ही काय बोलता म्हणले. बारीक पाहिले ते काय झालं. माझे मालक वारलेत. ते म्हणले तुम्ही पाहिलं की हे सगळं कपाळ मळवट भरलेला, केस सोडलेले, मी सती जायला नाही गेले, ते पाहणं म्हणजे काय ना सच्चिदानंद. हा सच्चिदानंद, आणि तो मरत असतो का म्हणजे. माझी ज्ञानेश्वरी मला त्याच्या हाताने लिहून घ्यायची. काय तर निवेदी केला असेल त्या काळातले तर प्रमाणे. पण सगळी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांना संकलक, जसे व्यास महाभारताचे संकलक, व्यासेन ग्रथिताम पुराणमुनीना मध्ये महाभारतम, तसं महाभारतातल्या गीतेमध्ये सच्चिदानंद बाबांनी संकलन केलं. त्यांनी सांगितलं. व्यासांच्या जवळ गणपती बाप्पा होते लिहायला, गणपतीने लेखन केलं सगळं. पण त्यांना पुढं सुट्टीवर जायचं असलं का मग त्यांनी असा कूट श्लोक सांगायचे की गणपतीचं पण डोकं बंद पडलं. आम्हालाच आहे हे भगवंताची विभूती. असा एखादा कूट श्लोक सांगायचा
आणि म्हणले ते रोज 2 इंच वाढायचे. कोण? गणपती बाप्पा. हा? गणपती बाप्पा नाही नाही, हिरण्याक्ष हिरण्यकश्यप रोज 2 इंच वाढतात. काय 1 इंच म्हणा 2 रोज वाढतात म्हणे ते. तर गणपती विचार करत बसला, कशी काय 1 इंच वाढत असतील तर माझं तो वय पाव, माझा जन्म काही झाला मी अजून आहे तेवढंच आहे. आणि हे कशी काय वाढते कोण काय यांचं गणपतीला सुचायचंच नाही. आणि तोपर्यंत व्यास महाराजांनी आपले काम न्यायचं. आमच्या लहानपणी भाऊ उन्हाळ्याची सुट्टी आणि शेळ्या होत्या. मग शेंगा बाबळीच्या बाबळीच्या गोडशा. त्यांनी सांगायचे कोडं रोहिदास मी आम्ही दोघं मुख्य करून ही गोष्ट सांगायची. कोडं सांगायचं. सुटलं कोडं नाही सुटलं का मग त्या 2 गोण्या घ्यायच्या, शकटा घ्यायचा, बाबळीची शेंगा गोण्या भरून आणायच्या, तिथे टाकायच्या आणि मग उत्तर मिळालं. त्याच्यातलं एक माझ्या ध्यानात राहिलेलं. ते म्हणले एक माणूस कोकणात गेला आणि त्याने 100 नारळाचे 2 पोते भरले. नेत तर काय पैसे नव्हते. आणि त्यावेळची जी रेल्वे होती ती रेल्वे ओलांडून 100 स्टेशन यायला यायचं होतं. त्यांनी सांगितलं तिथल्या त्या माणसाला माझ्याजवळ काय पैसे नाही म्हणे, माझ्याजवळ नारळ आहे म्हणे. ते म्हणे पोते मग 1 नारळ द्यायचं म्हणे. मग आता 100 स्टेशनवर लागले खाली किती शिल्लक राहतील? त्याच्यात 100 नारळ भरले असते ना, काहीच नसलं राहतं. शिल्लक किती राहतील खाली? हा अहो पोते मग 1 नारळ. हा, पाठीमागे एक नारळ आहे ना. हं. मग 100 नारळ होते ना दोन्ही पोत्यात 100 पोते मागे 1 नारळ आणि 100 स्टेशन ओलांडायचे. सगळे गेले नारळ, काय नाही राहिलं. पोत मोकळं पोत राहिलं. पोत आणायला गेला होता काय? अर्ध राहिलं नाही. नाही राहिलं ना. कसं काय राहिलं अर्ध? म्हणलं मग शेंगायचं आहे का जाऊन काय अर्ध कसं काय राहिलं? बाबळे शेंगा घेऊन मग सांगलं तिथून आलो. मग तिथून आल्यावर सांगितलं त्यांनी मी तुम्हाला नाही सांगणार असं. ताईने सांगितलं बा अर्ध राहिलं म्हणून. असं राहिलं पण आता कसं काय राहिलं असं हा, तो प्रश्नच आहे. त्याचा पण विचार करावा लागेल ना. हा ना, कसं काय राहिलं? सांगण्यात तात्पर्य असे व्यासांची मती नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. पण आम्हाला अर्ध्यावर कशाला सोडायचं? का राहिलं? कसं राहिलं अर्ध? तुमच्याकडे आहे होय नाही, कसं काय राहिलं अर्ध? नमोस्तुते आम्ही तर व्यास दोन- विशाल बुद्धे. अंदाज नाही सांगणार, हे सांगणार. अहो, तू दृष्टांत झाला एक सिद्धांत आहे आपला. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे. व्यास विशाल बुद्धी. मारुतीरांना विशाल बुद्धी म्हटलेलं आहे. रामप्रभूंना अजानुभाऊ म्हटलेलं आहे. अक्कलकोटचे स्वामी अजानुभाऊ. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा येतो पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप. ज्ञानदीप प्रज्वलित ठेवणारे व्यास महर्षींना नमस्कार असो. मारुतीरायांना पण तसंच विशेषण आहे. असंच तुमचे श्लोक पाठ ठेवतो नेहमीचा. भीमरूपी महारुद्रा. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. आहे की नाही? नमोस्तुते विश्वास विशाल बुद्धे बुद्धिमताम वरिष्ठम विशाल बुद्धे समानार्थी. म्हणजे जी व्यासांची योग्यता ती मारुतीरायांची. पण त्यांना पण